नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता पार्थ ड्राईव्ह करत असतो आणि काव्या नंदिनी मागे बसलेले असतात तर जीवा खूप जास्त टेन्शनमध्ये असतो। तर आता इकडे काव्या ही पार्थला विचारत असते, पार्थ काय हो झाली की 10 मिनिट, अजून किती वेळ लागणार आहे तुमचं फार्म हाऊस यायला। त्याबरोबर आता पार्थ तिला सांगत असतो, हे काय आलंच, आता जस्ट फक्त इथून राईट घ्यायचा आणि मग आपलं फार्म हाऊस आहे। त्याबरोबर लगेचच जीवा हा पार्थला सांगत असतो, दादा इथून लेफ्ट घेतला ना की लेफ्टला खूप छान टेस्टी भजी मिळते। मी काय म्हणतो, तुम्ही तिघे एक काम करा, तुम्ही तिघ मस्त इथे गाडीतून खाली उतरा, भजी वगैरे खा, तोपर्यंत मी पटकन गाडी घेऊन पुढे जातो। काय हा चालेल ना दादा, करूया असं दादा। त्याबरोबर पार्थ हा त्याला म्हणत असतो, जीवा तू काय वेडा वगैरे झालायस का रे? सकाळी आपण नंदिनीने बनवलेले पोहे खाऊन घरून निघालोय ना, मग तरीही भजी खायच बोलशील? त्याबरोबर पार्थला आता जीवा म्हणत असतो, अरे तसं नव्हतं मला म्हणायचं दादा, मला म्हणायचं होतं की माझा वाढदिवस आहे तर मग तुम्हाला माझ्यासाठी काही सरप्राईज प्लान करायचे असतील, काही गिफ्ट्स वगैरे घ्यायचे असतील ना, तर मग मी कशाला उगाच थांबू, तुमचा प्लान स्पॉइल करू, म्हणून मी म्हटलं बस, बाकी काही नाही। त्याबरोबर नंदिनी ही जीवाला म्हणत असते, तुम्हाला काय माहीत हो तुमच्यासाठी आम्ही गिफ्ट्स घेतलेत की नाही ते माहिती आहे का तुम्हाला काही? त्याबरोबर लगेचच काव्या ही सुद्धा जीवाला म्हणायला लागते, अहो जीवा, आधी फार्म हाऊसवर पोहोचा तर खरं, कदाचित तिथेच तुमच्यासाठी खूप सगळे गिफ्ट ठेवलेले असतील, काय हो ना? त्याबरोबर मात्र आता जीवाला कळत असतं की काव्या कोणत्या गिफ्टबद्दल बोलते ते, तर दुसरीकडे आता वसुहत्या ही मालिनी काकू म्हणत असते, मालिनी अगं आराम कर, तू किती काम करत असतेस, आज संध्या आहे, घरी कोणी नाहीये तर निवांत राहा की, आज स्वयंपाकाच टेन्शन तू काही घेऊ नको, आज स्वयंपाक घरात जरा मी जाते, किती दिवसात मी स्वयंपाक घरात गेलीच नाहीये। त्याबरोबर लगेचच मालिनी म्हणत असते, असं काही नाही हा वसुताई, मी आरामच तर करत असते, मला कुठे घरात काही तसंही काम असतं आणि तसंही आज जेवायला आहे तरी कोण कोण, म्हणजे बघा फक्त तुम्ही, मी आणि श्रेया, आपण एवढ्याच जणी आहोत की, आणि मंजू ताई। त्याबरोबर बरोबर लगेचच वसवत्या म्हणतात, आपण एवढेच आहोत। त्यावर लगेचच मालिनी काकू म्हणतात, हो जीवा, काव्या, पार्थ, नंदिनी हे चौघे तर फार्म हाऊसवर गेलेत, हे तर कॉन्फरन्सला गेलेत, त्यामुळे तेही नाहीयेत, मिथुन भाऊजी ही मुलांबरोबर आहेत त्यामुळे तेही नाहीयेत, आणि मंजू ताईंच्या एका मुलीच तर कॅम्प आहे त्यामुळे ती कॅम्पवर गेली। त्याबरोबर लगेचच इकडे वसुहत्या म्हणायला लागते की, हो खरंच आज तर मग घरी कोणीच नाहीये, ब्र झालं छान, पण मी काय म्हणते, तू त्या चौघांना पाठवलेस खरं जीवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर, पण त्यांच्या आत काय सुरू आहे हे तुला चांगलं माहिती आहे ना? त्याबरोबर लगेचच इकडे आई म्हणते, हो मला व्यवस्थित माहिती आहे। मग वसवत्या म्हणते, नाही काव्या, त्या दिवशी ओघाओघात पार्थला तिचा नवरा बोलून गेली ते खरं, पण तरीसुद्धा आपल्याला। त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू म्हणतात की, हे बघा ताई, मी आता ठरवलं, माझ्या मुलांच्या बाबतीत मी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करणार आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीच्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार करून बघा ना, आपण मुलांना जरा वेळ तर देऊया या सगळ्यामध्ये व्यवस्थित सावरून घ्यायला त्यांना, आपण व्यवस्थित जर वेळ दिला तर कदाचित सगळं काही चांगलं होऊही शकतं, नाही का? तसंच तुम्ही सुद्धा आता, मला वाटतं की रम्याच्या बाबतीत पॉज राहावं, म्हणजे नक्की काय असं वसुत्या विचारते। त्यावर मालिनी सांगत असते की, आज आपल्या घरी एक पाहुणे येणार आहेत, ते रम्यासाठी एक स्थळ आणणार आहेत। आता स्थळ हे शब्द ऐकूनच वसुत्या चिडते, वसुत्या म्हणायला लागते की, हे बघ, मला माझ्या मुलीच लग्न एवढ्यात करायचं नाहीये, ती म्हणतीये ना की तिला नाहीये करायचं लग्न, तर नको करू देत ना, का ब्र पाठी लागताय तुम्ही माझ्या मुलीच्या? तिला ज्यावेळेस लग्न करायचं असेल त्यावेळेस मी तिचं लग्न करून देईन आई, म्हणून मला गरज वाटेल तेव्हा मी माझं बघेन, तू तुझ्या मुलांच्या लग्नाची काळजी कर, एवढं बोलून त्या तिकडं निघून जातात। त्याबरोबर लगेचच इथे मालिनी काकू या म्हणत असतात, तेच तर करते मी वसुताई, माझ्याच तर मुलांच्या लग्नाची काळजी करतीय, म्हणजे इकडे मालिनीला व्यवस्थित माहिती आहे, रम्या हे एकदा का भूत बाहेर घराच्या पडलं की बरोबर घरातलं सगळं
काही वातावरण हे शुद्ध आणि चांगलं होऊन जाल तर दुसरीकडे जीवा म्हणत असतो, दादा मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, तुम्ही तिघ इथे उतरा, इथून तुम्ही फार्म हाऊस वरती या, तोपर्यंत मी ना जाऊन एक काम करतो तो की मी गाडीत पेट्रोल भरून आणतो, पाऊस पडतोय, एवढा छान लोकेशन आहे, छान, मग आपण फिरायला वगैरे जाऊ ना, पेट्रोल लागेल आपल्याला गाडीत, आपण थोडी फार्म हाऊस वरती बसून राहणार आहोत. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, वा जीवा, लग्न झाल्यापासून जबाबदार झालास रे तू, पण काय ना, मी तुझा मोठा भाऊ आहे, मी सकाळीच टाकी फुल करून आणायला सांगितले, त्यामुळे आपल्याकडे खूप पेट्रोल आहे, गरज नाही लागणार आपल्याला. त्यानंतर आता फार्म हाऊस आलेलं असतं, जेव्हा पहिला उतरतो आणि धावत पळत सुसाटात पळत पळत सुटलेला असतो. आता पाहत म्हणतो जीवा, अरे काय, कुठे? नंदिनी सुद्धा म्हणते, काय झालं जीवान, ते असे अचानक पळत का गेले? त्याबरोबर लगेचच इकडे ते पटकन खाली उतरतात, तर काव्याही एकदम पटकन म्हणते, कळेलच. त्यावर पार्थ आणि नंदिनी तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघतात. काव्या त्या दोघांकडे बघते आणि म्हणते, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपण देखील आज जर गेलो जीवांच्या बरोबर तर कळेल की आपल्याला जीवा कुठे गेलेत ते. आणि मग इथे पार्थ हा सुद्धा आता आतमध्ये यायला निघतो, तर दुसरीकडे जीवा हा आता आतमध्ये आलेला असतो आणि तो आता आतमध्ये खोलीच्या दिशेने चाललेला असतो. तर इकडे पार्थ, नंदिनी, काव्या हे सुद्धा तिघेजण पटापट धावत जीवाच्या खोलीच्या दिशेने वरती आलेले असतात. त्याबरोबर इथे काव्या मात्र येताना खूप जास्त खुश असते, ती मनातल्या मनात म्हणत असतेस, आता सगळ्यांना सगळं खरं कळून जाणार आणि मला कोणाला काहीही सांगण्याची गरज सुद्धा नाही पडणार. तर दुसरीकडे मालिनी काकूंना भेटण्यासाठी त्यांच्या माहेरचे साठे गुरुजी आलेले असतात. आता मालिनी काकू या साठे गुरुजींची तोंडभर चौकशी करतात, तर साठे गुरुजी सांगत असतात की त्यांच्या गावच्या एक ज्या मावशी आहेत त्या त्यांना सांगत होत्या की त्यांची गुडघेदुखी हल्ली खूप वाढली आहे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुझ्या गुडघेदुखीच आता कायमच रामबाण औषध येणार आहे, म्हणजे आता त्याचा गोड अर्थ तिला कळेल तेव्हा कळेल. आता त्यांना सांगायचं जे होतं ते तिला कळलं की नाही हे गुरुजींना माहीत नव्हतं, त्यामुळे गुरुजी असं म्हणत होते. तर दुसरीकडे वसुवत्या त्या ठिकाणी आलेली असते. वसुत्या म्हणते, तुम्ही साठे गुरुजी ना, म्हणजे इच्या माहेरचे? त्यावर साठे गुरुजी म्हणतात, हो बरोबर ओळखलत वसुताई, या बसा, कशा आहात तुम्ही? वसुवत्या सांगते, मी मस्त गुरुजी, पण माझी डायबिटीस काही चांगली नाहीये, तुम्ही मला सांगूनच टाका माझी डायबिटीस कशी जाणार ते. अहो किती डॉक्टरांना दाखवलं, आता डॉक्टर सुद्धा सांगत नाही, तुम्ही तरी सांगा. त्याबरोबर लगेचच आता गुरुजी हे हसायला लागतात. तर आता लगेच वसुत्या विचारते, पण आज तुमचं कसन काय इकडे येणं झालं? म्हणजे सहजच ना, मालिनीला भेटायला आला ना तुम्ही? त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणायला लागतात, वसुताई मी तुम्हाला म्हटलं होतं ना की रम्यासाठी स्थळ घेऊन येणार आहेत म्हणून. साठे गुरुजीच रम्यासाठी स्थळ घेऊन आले. त्याबरोबर हे ऐकून वसुत्याला राग येतो आणि वसुवत्या म्हणायला लागते, मग माफ करा साठी गुरुजी, नाही म्हणजे काय आहे ना, अजून तरी रम्याला तिच्या करिअरवरती फोकस करायचं असं तिने मला स्पष्टपणे सांगून टाकले, त्यामुळे तिला सध्या तरी लग्न, नवरा, चूल आणि मूल या सगळ्या गोष्टींमध्ये अडकायचं नाहीये. आणि खरं सांगू का, मी तिची आई आहे, ज्यावेळेस मला वाटेल त्यावेळेस मी करून देईनच की तिचं लग्न. पण या वेळेची तुमची फेरी माझ्यामुळे फुकटच गेली, माफ करा मला. चला मी येते. मालिनी काय आहे ना, मला ना इथे विक्रमने जरा तळेगावच्या प्रॉपर्टीचे पेपर्स काढायला लावलेत, मी निघते, तुमच चालू द्या. एवढं बोलून आता वसुवत्या ही खरंतर रागारागात तिकडन निघून गेलेली असते. आता वसुवत्या तिकडन गेल्याबरोबर लगेचच मालिनी काकू या गुरुजींना म्हणायला लागतात, गुरुजी माफ करा, तुम्हाला माहिती आहे ना वसुताई कशा आहेत त्या, त्यांच्या मनात जे येतं त्या ते पटकन बोलतात आणि मोकळ्या होतात. तुम्हाला जर या गोष्टी दुःख झालं
असेल तर खरंच मी तुमची माफी मागते, पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, सोडून द्या. त्याबरोबर लगेचच गुरुजी म्हणायला लागतात की अगं, जी गोष्ट मला अगोदरपासूनच माहीत असते त्या गोष्टीच वाईट वाटून मी कशाला घेऊ. त्याबरोबर लगेचच इकडे आई म्हणते, म्हणजे तुम्हाला हे आधीच माहीत होतं की तुमची फेरी फुकट जाणार, वसुताई लग्नाला वगैरे नकार देणार. त्याबरोबर गुरुजी म्हणत असतात की हो, अगदीच मला घरात येण्यापूर्वीच वसू काय उत्तर देणार हे माहीत होतं. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, मग तरीसुद्धा तुम्ही इथे आलात तुमची फेरी फुकट घालवण्यासाठी. त्याबरोबर लगेचच गुरुजी हे मालिनी काकूंना म्हणायला लागतात की आता तू तुझ्या मनाला विचारणी सांग की तू फक्त मला इथे त्या रम्यासाठी स्थळ बघायला बोलावलं होतं का, की आणखीन इतरही काही कारण होतं मला इथे बोलवण्यामागे. आता गुरुजींनी असं म्हटल्याबरोबर मालिनी गप्प बसते. तर दुसरीकडे आता मिथून काकाने जीवाला हात धरून रूममध्ये आणलेलं असतं. जीवा रूममध्ये येतो आणि पूर्णपणे हक्काभक्का होऊन जातो आणि तो रूमकडे बघतच राहतो. इतक्यात रूममध्ये आता पहिली काव्या येते. काव्याच्या पाठोपाठ पार्थ आणि नंदिनी देखील येतात. आता चौघी रूममध्येच असतात. मिथून काका देखील रूममध्ये असतो. काव्य रूममध्ये येते आणि रूमकडे बघतच राहते, कारण रूमचा पूर्णपणे नकाशाच बदललेला असतो. तिचे फोटोज, तिचे गिफ्ट्स वगैरे रूममध्ये आता काहीही शिल्लक नसतं आणि ते सगळं बघून काव्याला खूप मोठा धक्काच बसलेला असतो. त्याबरोबर लगेचच इकडे पार्थ म्हणत असतो, काय रे जीवा, का एवढा धावत पळत जीव टाकत आलास तू इथे? त्यावर नंदिनी म्हणते, हो ना जीवा, का कशासाठी? काय शोधायला आलात? त्याबरोबर जीवा हा काही उत्तर देत नसतो. तर काव्या ही विचारत असते, या फार्म हाऊस वरती शेवटचं कोण आलं होतं? आता या फार्म हाऊस वरती शेवटचं आलं कोण होतं, असा प्रश्न ज्यावेळेस काव्याने विचारलेला असतो त्यावेळेस कोणालाच कळत नाही की नेमका काव्याने हा असा प्रश्न का बर विचारला असेल. पार्थ हा लगेचच काव्याला म्हणतो की काव्या, का हो तुम्ही असं का विचारताय? त्यावर काव्या म्हणत असते, नाही काही नाही, ते अहो एवढं छान फार्म हाऊस आहे तुमचं, पण कधीच कोणी उल्लेख केला नाही ना आपल्या घरातल्या, म्हणून जस्ट सहजच विचारलं की शेवटचं कोण येऊन गेलं होतं या फार्म हाऊसवरून पाय. त्याबरोबर आता मिथून काका म्हणायला लागतो की अगं काव्या ताई, कशाला कोणी येऊन गेलं? तुमच्या लग्नामुळे ना फार्म हाऊस वरती येण्याची कोणाला संधीच मिळाली नव्हती. पण आज आमच्या देवाचा वाढदिवस आहे, आमच्या जीवाचा, त्यामुळे आज इथे येण्याची संधी मिळाली. बर चला आता मस्त मजा करू आपण. आता मी मस्त तुम्हाला हॉल, लॉन, गच्ची सगळं फिरवतो, या माझ्याबरोबर या. त्याबरोबर लगेचच इकडे काव्या म्हणत असते की हो छान आहे फार्म हाऊस. आणि मग आता मिथून काका हे जीवाला म्हणत असतात, अरे जीवा बर्थडे बॉय, किती घाण होती तुझी रूम, किती साफ सफाई करावी लागले मला, किती आवरावर करावे लागले, तुला माहीत आहे का? त्यावर मात्र आता जीवा हा मिथून काकाला काही उत्तर देत नसतो. त्यावर मिथून काका म्हणत असतो, आय डोंट लाईक दिस. त्यानंतर आता इकडे पार्थ हा नंदिनीला सांगतो, नंदिनी इथलं सगळं इंटेरियर जीवाने केलं. नंदिनी म्हणते, वाव खूप छान इंटेरियर केलं तुम्ही जीवा, इथे काय ठेवायचं आणि काय नाही हे सुद्धा जीवाच ठरवतो असं देखील पार्थ म्हणतो. काव्या जीवाकडे रागाने बघते. त्यावर मिथून काका म्हणतो, चला मी तुम्हाला ला बाहेरच सगळं फिरवतो. आणि मग पार्थ आणि नंदिनी तिकडून निघून जातात. जीवा सुद्धा त्यांच्या मागोमाग चाललेला असतो, पण काव्यात याचा एक हात पकडते. आता काव्याने हात पकडल्याबरोबर जीवा तिला म्हणत असतो, हात सोड माझा काव्या, कोणीतरी येईल, कोणीतरी बघेल. त्याबरोबर काव्या ही जोरात ओरडते, येऊ देत, बघू देत, मला नाही फरक पडत, समजले जीवा? अरे काय हे सगळं का केलंस? असं मला माहिती आहे, इथल्या सगळ्या वस्तू का तू गायब केल्यास ना? तूच इथे मिथून काकाच्या आधी आलास किंवा तुझ्या कुठल्यातरी मित्रांना पाठवलंस आणि त्यांना इथलं सगळं साफ करायला लावलंस, बरोबर ना? हे सगळं लपवण्यासाठीच तू वरती आला होतास ना? त्याबरोबर जीवा म्हणत असतो की हो, मी लपवण्यासाठी वरती
आलो होतो पण माझ्या मागोमाग ताबडतोब तुम्ही आलात की नाही मग मी कुठे काय लपवलंय मला सुद्धा माहीत नाहीये की ते सगळे गिफ्ट त्या सगळ्या आठवणी अचानक अशा कुठे गेल्यात ते कळलं तुला आता काव्याला जीवाचे जे बोलणं असतं ते खोट वाटत असतं तिला वाटत असतं की हे सगळं जीवानेच केलं तर आता इकडे मालिनी काकू या साठे गुरुजींना म्हणत असतात गुरुजी ते मी त्यावर गुरुजी म्हणतात सरळ मुद्द्यावरती ये उगाच आढेवेढे घेऊ नकोस मालिनी काकू म्हणतात तुम्ही एकदा जीवा आणि पार्थची पत्रिका बघता का मला त्यांच्याबद्दलच थोडं तुम्हाला विचारायचं होतं गुरुजी म्हणतात कुठली ते पुस्तकात ठेवलेली पत्रिका दे वाचतो त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू गुरुजींना पुस्तकामध्ये तिने ज्या पत्रिका ठेवलेल्या असतात त्या देतात आणि म्हणतात या बघा या पत्रिका गुरुजी आणि मग आता गुरुजी त्या पत्रिका हातामध्ये घेतात आणि म्हणतात अगं या पत्रिका तर मीच बनवलेल्या आहेत ना अगं ह्या पत्रिकांमधला आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा मी तुला सांगतोय पार्थच तर सगळं काही चांगलं आहे पण जीवाच्या मनामध्ये एक खूप मोठं काव्य आहे आणि जे काव्य ज्यावेळेस तो सांगेल त्यावेळेसच याच्या मनातलं सगळं काही किलबिश दूर होईल आणि मगच त्याचा आयुष्य चांगलं आणि सुरळीत होईल त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात जीवाच्या मनात काव्य म्हणजे याचा अर्थ काय गुरुजी त्याबरोबर लगेचच गुरुजी म्हणत असतात याचा अर्थ जिला कळायला हवा तिलाच कळेल आणि तीच त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाचा अंकुर फुलवेल त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात याचा अर्थ नंदिनी बरोबर ना गुरुजी त्याची जीवनसाथीच ना त्यावर गुरुजी होकार देतात त्यानंतर पुढे गुरुजी सांगत असतात की या तुकड्यांमध्ये एक तुकडा असा आहे की जो खूप हट्टी आणि हेकट आहे जोपर्यंत तो जाऊन त्याच्या जागेवरती बसणार नाही तोपर्यंत काही गोष्टी सुरळीत होणार नाही तो तुकडा कधीच त्याच्या हक्काचं त्याचं काहीही सोडत नाही त्याबरोबर हे ऐकून मात्र आता मालिनीला टेन्शन येतं मालिनी म्हणते कोण आहे ही व्यक्ती माझ्या घरातली आहे का कोणी नात्यातली आहे का त्याबरोबर गुरुजी मालिनीला सांगतात की हे बघ माझं काम आहे फक्त आणि फक्त संदेश पुरवणं आता चहूबाजूंना लक्ष ठेवून सगळ्या गोष्टी व्यवस्थित नियंत्रित ठेवणं हे तुझ्या हातात आहे पुढे गुरुजी आता सांगत असतात की सगळ्यात महत्त्वाची आणि आणखीन एक गोष्ट काळजी करू नकोस त्या तुकड्याला ही गोष्ट ज्यावेळेस कळते की समोरचं आपलं नाहीये समोर जे काही आहे ते दुसऱ्याच आहे त्यावेळेस तो तुकडा कधीच त्याच्यावरती हक्क सांगत नाही तो स्वतःहूनच तो हक्क सोडून बाजूला निघून जाईल आणि एकदा का तो बाजूला जाऊन स्वतःच्या त्याच्या जागेवरती बसला की मग सगळं काही सुरळीत आणि व्यवस्थित होईल काळजी घ्यायची गरज नाहीये तो तुकडा कितीही हट्टी असला तरी सुद्धा कितीही लहरी असला तरी त्याला घरच्यांची काळजी आहे त्यामुळे तो व्यवस्थित सगळं घडवून आणेल त्याबरोबर हे सगळं ऐकून मालिनी काकू म्हणत असतात की गुरुजी तुम्ही म्हणताय त्याच आता मला टेन्शन आलंय खरं पण जसं तुम्ही म्हणताय तसं झालं तर खरंच खूप बरं होईल गुरुजी म्हणत असतात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित आणि तुझ्या मनाप्रमाणे होईल फक्त सगळं व्यवस्थित होईल अशी आपण आशा ठेवायची आता इथे ते दोघं बोलतात आणि मग गुरुजी म्हणतात चल आता मी निघतो आणि हो जीवाला आगीपासून दूर राहायला सांग एवढं बोलून गुरुजी तिकडं जात असतात मालिनी काकू त्यांना थांबवतात आणि म्हणतात का जीवाला आगीपासून लांब राहायला सांगू म्हणजे त्यावर गुरुजी म्हणतात हे बघ तुला माहीत आहे मी फक्त दिशा दाखवतो ते चालायचं काम तुमचं असतं मी संकटाची दिशा कधीच नाही बदलत त्यावर मालिनी काकू म्हणतात की हो गुरुजी मला ही गोष्ट व्यवस्थित माहीत आहे पण जर जीवाला काही धोका असेल किंवा काही गडबड होणार असेल तर आई म्हणून मला ते आधीच माहिती असायला हवं ना तुम्ही मला सांगा ना प्लीज हे बघा असं नका करू अर्धवट माहिती प्लीज सांगून जाऊ नका हो मला जीवा तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे म्हणजे बघा लहानपणापासून अगदीच तो तुमच्या अंगा खांद्यावरती खेळलाय मग आज जर त्याच्या जीवाला धोका आहे तर तुम्ही मला सांगायला हवं ना गुरुजी सांगा ना मी तुमच्यासमोर हात जोडते गुरुजी मालिनी काकूंना सांगतात की हे बघ आपण एकमेकाला खूप पूर्वीपासून ओळखतो जुने संबंध आहेत आपले त्यामुळे तुला ही गोष्ट व्यवस्थित माहिती आहे की मी कधीच संकट हे बदलत नाही किंवा संकटाची दिशा बदलत नाही मी फक्त संदेश देतो आणि मी माझा संदेश देण्याचं काम केलं आहे
आता काळजी कशी घ्यायची ते तू ठरव. एवढं बोलून आता साठे गुरुजी तिकडन निघून गेलेले असतात. मालिनी काकूना मात्र आता साठे गुरुजींनी जे काही सांगितलेलं असतं त्या गोष्टींमुळे प्रचंड खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे आता काव्या ही जीवाच्या मागे मागे येत असते आणि ती जीवाला रागाने ओरडून म्हणत असते, जीवा थांब, हे सगळं तू केलंस ना, तू मुद्दाम वागलास ना, असं तूच सगळं हे केलंस, हे गिफ्ट वगैरे तूच काढले असशील ना, कुठे आहेत आपल्या प्रेमाच्या आठवणी. जीवा त्याबरोबर जीवा म्हणत असतो, काव्या मला काही माहित नाहीये, मी सुद्धा इथे तुमच्या बरोबरच आलोय ना, मग मला कसं काही माहिती असेल. त्यावर काव्या म्हणत असते, बास झाला बास, उगाच आता नाटक करू नकोस, तू किती सरळ किती साधा आहेस, या सगळ्याचं मला सगळं व्यवस्थित माहिती आहे, हे सगळं तू केलंस. तू आम्ही या फार्म हाऊसवर येण्याच्या अगोदरच इथे येऊन गेलास आणि सगळं साफसफाई केलीस, बरोबर ना. जीवा म्हणत असतो, नाही ग माझी आई, असं मी काही केलेलं नाहीये आणि मी इथे जर लपवाछपवी करायला आलो होतो तर लगेच तेच माझ्या मागोमाग तुम्ही लोक सुद्धा आलात, तुम्हाला काही दिसलं नसतं का. त्यावर काव्या म्हणत असते, मला माहिती आहे हे सगळं तू केलेस. जीवा म्हणतो, अगं मी नाही केलेलं, तुला का कळत नाहीये. काव्या म्हणते, घे माझी शपथ. जीवा म्हणतो, तुझी शपथ, मी काही नाही केलेलं. काव्या म्हणते, ठीक आहे, तुला जर आपलं प्रेम सगळ्यांपासून लपवायचं आहे ना, तर मी सुद्धा ठरवलं की मी आता आपल्याला जे काही एकमेकाबद्दल वाटतं ते सगळ्यांना घरातल्यांना सांगून टाकणार आहे. जीवा म्हणतो, ठीक आहे, जाऊन सांग, तुला ज्याला जायचं ना त्याला सांगायला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी हे सगळं कबूलच नाही करणार आहे. त्यानंतर आता इकडे पार्थ, नंदिनी, जीवा, काव्या हे सगळेजण उभे असतात. तर पार्थ हा काव्याला विचारत असतो, काव्या मला सांगा, तुम्हाला आपलं फार्म हाऊस कसं काय वाटलं, काहीतरी दोन शब्द बोला फार्म हाऊस बद्दल. त्यावर काव्या म्हणत असते, हो बोलते ना, खरंच खूप खूप छान आहे तुमचं फार्म हाऊस, पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं, ते सांगू का. त्याबरोबर सगळेच जण काव्याकडे बघत असतात. काव्याला एवढं महत्त्वाचं काय बोलायचं नाही. तर आता काव्या ही पुढे काही बोलायला जाणार इतके हा एपिसोड इथे संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तर मित्रांनो, आता इकडे सगळं काही गायब तर झालेलं आहे, पण महत्त्वाचा आणि मुद्द्याचा प्रश्न हा आहे, जीवा, की हे सगळं काही गायब नेमकं कोणी केलं आणि का केलं. तर दुसरीकडे आता मित्रांनो, इथे मालिनी काकूंना जे काही गुरुजींनी भाकीत सांगितलेलं असतं, तर त्यामुळे मालिनी काकू या पूर्णपणे अस्वस्थ झालेल्या असतात. आता मालिनी काकूंना जे भाकीत सांगितले तसंच घडणार का, हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.